मित्रांनो, तुमच्याही घरात मुलगी जन्माला आली आहे का? तर तिला सरकार देत आहे 1,01,000 रुपये आणि सरकारच्या या योजनेअंतर्गत सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आली आहे आणि यामुळे राज्यातील सर्व महिलांना, सर्व मुलींना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। आता याच योजनेबाबतची सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हीच लेख लाडकी योजना। आता तुम्ही म्हणाल, लेख लाडकी योजना तर आधीपासूनच आहे, मग तुम्ही आम्हाला का सांगताय? तर या लेख लाडकी योजनेअंतर्गत सर्वात महत्त्वाची अपडेट आली आहे, ज्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून राज्यातील विविध नागरिक करत होते की ही लाडकी बहीण, ही लेख लाडकी जी योजना आहे ती योजना तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सुरू करा। हे जे ऑफलाईन पद्धतीने आहे, अंगणवाडी सेविकांकडे अर्ज द्यायचे आहेत, ते करताना आम्हाला विविध अडचणी येत आहेत आणि म्हणूनच सरकारच्या वतीने हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ज्यामुळे आता राज्यातील लेकींना, राज्यातील मुलींना 1,01,000 रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे भरावे लागत नाहीत। मग हे पैसे नक्की कशा पद्धतीने जमा होतात, हे 1,01,000 रुपये कोणत्या मुलींना मिळतात आणि याचे वितरण कशा टप्प्यांमध्ये पार पाडले जाते, याबाबतची सविस्तर आणि इत्थंभूत माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत। त्यामुळे या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत तुम्ही कुठे जाऊन याचा ऑनलाईन अर्ज करायचा आहे, यासाठी डॉक्युमेंट्स कोणती लागणार, कोणत्या मुली पात्र आहेत। अनेकांनी सांगितलं की आमची 2015 ची मुलगी आहे, 2016 ची आहे, 17 ची आहे, 18 ची आहे, 19 ची आहे, 20 ची आहे, 21 आहे, 22 आहे, 23 आहे। नक्की कोणत्या सालापासूनच्या मुली यासाठी पात्र ठरलेल्या आहेत आणि त्यासोबत महत्त्वाची अपडेट म्हणजे आता ज्यांना मुलगी जन्माला आली आहे त्यांना हे पैसे कधी मिळणार। चला सर्व सविस्तर माहिती, कारण या योजनेचा जीआरच आपण आता पाहणार आहोत, म्हणून या जीआर मध्ये सर्व गोष्टी ज्या नमूद केल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला अगदी योग्य पद्धतीने सांगण्याचे काम आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून या योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण पोहोचत आहोत। तर यामध्ये लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही लेख लाडकी योजना आधी काय होती, तर आधी ही लेख लाडकी योजना त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने काम करायची। म्हणजे यासाठी अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला कागदपत्र जमा करायला लागायची आणि मग ती प्रक्रिया व्हायची आणि मग पैसे मिळायचे। आता यापुढे ही योजना लाभार्थ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत। लेख लाडकी योजनेची प्रक्रिया आता अधिक सुलभ, महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याबाबतची माहिती आपल्या स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। आता यामध्ये बघा, तुम्हाला अर्ज कशावरून करता येणार आहे, तर आपले सरकार पोर्टलवरून तुम्हाला अर्ज करता येणार आहेत। म्हणजेच की तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र असेल तिथे तुम्हाला जाता येणार आहे, किंवा तुमच्या जवळील नेट कॅफे असू द्या, सीएससी सेंटर असू द्या, महाई सेवा केंद्र असू द्या, कुठेही तुम्ही जाऊ शकता आणि यासाठी तुमचे अर्ज करू शकता। आता याच्यावर बघा, आधारवरून माहिती डायरेक्ट ऑटो फेच होणार आणि ई-केवायसी होणार आहे, त्यामुळे आता तुम्हाला यासाठी ऑफलाईन कुठेही काही जायची गरज नाही। दुसरा मुद्दा म्हणजे पुढील लाभार्थ्यांसाठी पुन्हा अर्जाची गरज नाही, म्हणजेच की लाभार्थ्यांनी एकदा लाभ घेतल्यास परत त्याला डबल अर्ज करण्याची गरज नाही। आणि एकूण लाभ किती आहे, तर एकूण लाभ आहे 1,01,000 रुपये आणि लाभार्थ्यांनी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 15 ऑगस्ट 2027। म्हणजेच की 15 ऑगस्टला लॉन्च झालेल्या या योजनेसाठी तुम्ही अजून एक वर्षभर 2027 पर्यंत तुमचे अर्ज करू शकता, जेणेकरून तुम्हाला ही 1,01,000 रुपयांची मदत मिळणार आहे। आता यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मग यामध्ये कधीपासून जन्माला आलेल्या मुली पात्र ठरल्या आहेत, कोणत्या मुली असणार आहेत, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत। तर चला या योजनेचा जीआर नक्की काय सांगतोय ते आपण आज पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनामध्ये या लेख लाडकी योजनेबाबतची कोणतीही शंका राहणार नाही आणि तुमच्या सर्व शंका दूर होणार आहेत। तर हा आहे राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबतचा जीआर आहे दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजीचा हा जीआर आहे। आता यामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लक्षात घ्या, ही लेख लाडकी योजना सुरू केली। आता लेख लाडकी योजनेसाठी पात्र कोण आहे, कोणते कुटुंब आहे, तर मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल। यामध्ये पिवळ्या व रेशन कार्ड धारकांतील मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यांमध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये रोख, म्हणजेच की सर्वात मोठा टप्पा कधी असणार आहे, जेव्हा तुमची मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा तिला 75,000 रुपये आणि आधीचे 26,000 रुपये आहेत ते टप्प्याटप्प्याने जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये अशा पद्धतीने मिळतील। आता हे देखील टप्पे काय आहेत ते आपण समजून घेणार आहोत। यामध्ये हा शासन निर्णय आहे बघा। आता या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार तुम्हाला कशा पद्धतीने बघा या ठिकाणी पैसे मिळणार आहेत हे देखील यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे। तर
लक्षात घ्या, ही योजना कोणासाठी लागू आहे, तर ही योजना लागू आहे अटी व शर्ती आपण पाहू शकतो. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी, या निर्णयानुसार सदर योजनेअंतर्गत अटी व शर्ती त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रानुसार हे आधार पिवळं व केशरी रेशन कार्ड, ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्या कुटुंबातील मुली यासाठी पात्र आहेत. आता यामध्ये बघा, तुम्हाला पैसे कसे मिळणार, तर जन्मानंतर 5,000 रुपये पहिला टप्पा. जन्मानंतर किती मिळणार आहेत, तर 5,000 रुपये तुम्हाला जन्मानंतर मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, पहिलीला ज्यावेळेस मुलगी जाते तेव्हा तिला 6,000 रुपये मिळणार आहेत. किती मिळणार, 6,000 रुपये. ज्यावेळेस तुमची मुलगी पहिलीला जाईल तेव्हा 6,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून खात्यावरती पैसे जमा होणार. आता तुमची मुलगी जेव्हा 6वीत जाणार आहे तेव्हा तिला 7,000 रुपये मिळणार आहेत. 6वीला गेल्यानंतर 7,000 रुपये, लक्षात घ्या. त्यानंतर तुमची मुलगी 11वीत गेल्यानंतर तिला 8,000 रुपये मिळणार आहेत. 8,000 रुपये. आणि जेव्हा मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होईल तेव्हा तिला 75,000 रुपये मिळणार आहेत. किती, 75. हे झाले किती बघा, 5 आणि 6 11, 11 आणि 7 18, 18 आणि 8 26, 26 आणि 75 असे 1,01,000 रुपये लेक लाडकी योजनेअंतर्गत तुमच्या घरातील मुलींना मिळणार आहेत. मग आता याच्या अटी व शर्ती काय आहेत, त्या अटी व शर्ती आपण लगेच पाहून घेऊया, कोण पात्र ठरणार आहे. तर सर्वात पहिली अट मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला, यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकातील कुटुंबामध्ये जी मुलगी 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील, किंवा 1 मुलगा व मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. लक्षात घ्या, ज्याच्या कुटुंबामध्ये 2 मुली आहेत तर 2ही मुलींना ही योजना लागू राहणार आहे, ज्यामध्ये एकीला 1,01,000, दुसरीला देखील 1,01,000. परंतु मुलगी ही 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेली असावी. त्याच्या आधीच्या मुली यासाठी पात्र ठरत नाहीत. दुसरा मुद्दा, की पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. लक्षात घ्या ही एक बाब, की जर पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज करत असताना तुम्हाला तुमचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र जे आहे ते देखील सादर करावे लागणार आहे. त्यासोबतच लक्षात घ्या अजून एक महत्त्वाची बाब, म्हणजे दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा 2ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर पित्याने किंवा माता या दोघांनीही त्यांचे नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील, म्हणजेच की लागू राहील. मात्र यातही माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे. त्यासोबत लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक असणार आहे. लाभार्थी बँक खाते देखील महाराष्ट्र राज्यातील असावे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखांपेक्षा कमी असावे. किती, 1 लाखांपेक्षा कमी तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असायला हवे. त्यानंतर अजून महत्त्वाचा मुद्दा, कागदपत्र. कोणकोणती कागदपत्र द्यावी लागणार, तर तुमच्या मुलीचा जन्माचा दाखला द्यावा लागणार. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, म्हणजे वडिलांचा कुटुंब उत्पन्नाचा दाखला 1 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असावे. आणि तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला तुम्हाला द्यावा लागेल. त्यानंतर लाभार्थ्यांचे आधार कार्ड तुम्हाला काय करायचे, द्यायचे, म्हणजे मुलीचं तुमचे आधार कार्ड. त्यानंतर पालकाचे आधार कार्ड, आई वडिलांचे आधार कार्ड, बँकेचा पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स. त्यानंतर रेशन कार्ड, तुमचे पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड जे असेल ते, मतदानाचे ओळखपत्र, म्हणजेच की आई वडिलांपैकी कोणाच्याही एकाचे मतदानाचे ओळखपत्र, संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित, म्हणजे जेव्हा मुलगी तुमची 6वीला जाणार आहे किंवा 11वीला जाणार आहे तेव्हा ती मुलगी ते शिक्षण घेत आहे, ते शिक्षणात दाखला तुम्हाला द्यावा लागेल, जेणेकरून तुमचा पुढचा हप्ता जमा होईल. त्यानंतर अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील आणि अविवाहित असल्याबाबत लाभार्थींचे स्वयं घोषणापत्र, म्हणजे 18 वर्षाची तुमची मुलगी झाल्यानंतर तिचा विवाह झालेला नसावा, अविवाहित असल्याचा दाखला द्यावा लागेल. मगच शेवटच्या टप्प्यातली 75,000 रुपये त्याच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. अशा पद्धतीची ही लेक लाडकी योजना आता राज्यामध्ये सुरू आहे आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने आता तुम्ही तुमचे अर्ज करू शकणार आहात. म्हणूनच या योजनेचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. आता याचा GR असेल किंवा इतरही सर्व सविस्तर माहिती आपल्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. व्हॉट्सअप चॅनलची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुमचे याबाबतचे जे प्रश्न असतील ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपवरती शेअर करा, जास्तीत जास्त व्हॉट्सअपला देखील पाठवा, जेणेकरून राज्यातील जास्तीत जास्त मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारून आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसह. जय महाराष्ट्र.